लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय गृहविभाग पुरावा करणार. मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार. अजितदादांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. सुनील तटकरेंची माहिती. बीएसआर कंपनीच्या कारभाराची चौकशी होणार. बीएसआर कंपनीच्या मालकाची आणि संचालकांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी. सूत्रांची माहिती. विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधला डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवरती आगीचा दुष्परिणाम. विमान बनवलं त्या देशातनं अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवली. एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती समोर. विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित पण राजकारण्यांपासून नाही. दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. दादांच्या अपघात प्रकरणात आमदार रोहित पवारांची आज महत्वाची पत्रकार परिषद. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे. दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलेलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा. तर विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांकडे कोणतेही पुरावे नाहीत. रोहित पवारांनी केलेली विधानं चुकीची. रोहित पवारांच्या प्रश्नावरती रुपाली चाकणकरांचं उत्तर. दादांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान. विलिनीकरणाच्या चर्चांवर सध्या तरी पूर्णविराम. विलिनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा नाही. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. विलिनीकरणावर आपण बोलणं योग्य नाही असं तटकरेंनी सांगितलं. विलिनीकरणाचा विषय दादांच्या कुटुंबातला असल्याचं तटकरे म्हणाले. आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत. अहवालात पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची शिफारस. व्यवहारावरती सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा संबंध नाही. सूत्रांची माहिती. मंत्री नरहरी झिरवाळांना सुनेत्रा पवारांचा अभय. मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये प्रतिमा जपण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. तर लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी होणार. नरहरी झिरवाळ यांची माहिती. लाचखोरीचा प्रकार होत होता याची मला कल्पना नव्हती. प्रक्रियेनंतरच माझ्याकडे फाईल किंवा सुनावणी येत होती. चौकशीचे आदेश दिले. दोषींवर कारवाई होईल. मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. प्रकरणातील दोषींवरती योग्य ती कारवाई होईल. फडणवीसांचा इशारा. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार. तर 75 प्रमाणपत्रांवरती सही केली होती. ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्यांची देखील चौकशी होणार. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली. अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवशी प्रमाणपत्र वाटप केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिले होते. टिपू सुलतान प्रकरणावरनं हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी व्यक्त. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सपकाळांचं ट्विट. माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला असा देखील दावा. टिपू सुलतानवरनं हिंदू मुस्लिम एकोपा बिघडवण्याचा काहींचा प्रयत्न. टिपू सुलतानचा फोटो लावणं योग्य नाही. हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया. तर काही मुस्लिम लोक भाजपला मदत करतायत. दलवाईंचा आरोप. पक्ष मजबूत करायचा असेल तर काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर सामान्य माणसाच्या पाठीमागे उभं राहताना आम्ही कुठे असतो. विनायक राऊतांनाही टोला. निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर. भास्कर जाधवांचा आरोप. काही ठिकाणी पोती भरून पैसे फिरवले. जे पैशांसाठी विकले गेले त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं. भास्कर जाधवांचा सवाल. काँग्रेसची आज महत्वाची अंतर्गत बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक होणार. चंद्रपूरसह इतर महापालिका निवडणूक निकालांवरती मंथन होणार. मुंबई पालिकेतील 4 समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केले जाणार. स्थायी आणि शिक्षण समितीसाठी भाजप अर्ज दाखल करणार. तर बेस्टच्या समितीसाठी शिवसेना अर्ज भरणार. मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाचा आदेश. शीतल तेजवानी रवींद्र तारूंचा जामीन नाकारला. पुणे जिल्हा न्यायालयाचा निर्णय. पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात कोर्टाचं समन्स. 24 नगरसेवकांविरुद्ध पराभूत उमेदवारांनी दाखल केली याचिका. पराभूत उमेदवारांकडून 24 नगरसेवकांवरती विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल. पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवक पदाच्या एनओसीसाठी 193 अर्ज. मार्च महिन्याच्या मुख्य सभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार. स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी. राहुल गांधींच्या आवाजाचे नमुने घ्या. विशेष न्यायालयात सातकी सावरकर यांची मागणी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात याचिका. काल या संदर्भात सुनावणी पार पडली.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याची शक्यता, या संदर्भात हद्दवाढ कृती समितीची महापौर रुपाराणी निकम यांच्यासोबत आज महापौर कार्यालयात बैठक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू 200 किलोमीटर महापदयात्रा काढणार. चिखलदरा ते सलोना पायदळ यात्रा निघणार. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान यात्रा मेळघाटात असणार. संवर्धनात बारामती नगर परिषद संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम स्थानावर. अजितदारांच्या स्वप्नातील हरित बारामतीचा संकल्प अधिक दृढ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून फेसबुक पोस्टद्वारे बारामतीकरांचं अभिनंदन. राज्यमंत्री आशिष जयस्वाल रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात. अर्थसंकल्पावरती रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरू. जयस्वालांसह अर्थ खात्याचे अधिकारी देखील मंत्रालयात उपस्थित. नाईक आणि शिंदेंमधला वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचा विषय शेवटचा होता. प्रत्येक पक्षातील नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे, याबाबत फडणवीसांना सांगितलं. मंत्री उदय सामंत यांची माहिती. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. आता बातमी आहे ती म्हणजे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद आता सत्ता समीकरणं पलटवण्यापर्यंत गेलाय. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन समितीच्या 12 जागांसाठी भाजपकडनं वैयक्तिक 12 उमेदवार रिंगणात. नवी मुंबई शिंदेच्या शिवसेनेकडनं वनमंत्री गणेश नाईकांना डिवचणारी बॅनरबाजी. स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल असा आशय लिहिलेले बॅनर. नाईकांना डिवचणाऱ्या बॅनरची सर्वत्र चर्चा. नवी मुंबईत शिंदेची शिवसेना आणि नाईक समर्थकांमध्ये जुंपली. स्मृतिभ्रंशाचा इलाजला बॅनरबाबानं उत्तर. शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदमांच्या पुतळ्याचं दहन. सुनील शेळकेंनी केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. भाजपच्या गणेश भेगडेंचं आव्हान. बाळा भेगडेंनी उमेदवारांकडून 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप शेळकेंनी केला होता. पंकजा मुंडेंवरती गाणं म्हणण्यासाठी आनंद शिंदेंना बोलावण्यात आलं. परळी महापशुधन म्हणजे प्रपोगंडा करण्याचा एक प्रकार होता. करुणा मुंडेंची टीका. मुंबईमध्ये कोकण भवन उभारा. नितेश राणेंचं मुंबईच्या महापौर रितू तावडेंना पत्र. कोकणातून मुंबईमध्ये येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा, नितेश राणेंची पत्राद्वारे मागणी. मुंबई महापालिकेत रिक्त पदभरतीची अंमलबजावणी रखडली. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मागच्या वर्षी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे फडणवीसांना पत्र. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं विशेष टपाल तिकीट जारी करा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी. यंदाचा गळीत हंगाम 15 मार्च अखेर संपण्याची शक्यता. कारखान्याच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारनं पुढाकार घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामं तत्काळ पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध लागलेत. सिडकोकडून विमानतळ प्रकल्पाच्या 3ऱ्या धावपट्टीच्या कामासाठी अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू. अमरावतीच्या कांतानगरमधील 5 न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याचं प्रकरण पोलिसांना भोवलं. न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याप्रकरणी 4 पोलीस निलंबित. घरी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांवरती कारवाई. भाईंदरच्या इंद्रलोक परिसरातील दुकानाला भीषण आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. दुकानातील साहित्याचं मोठं नुकसान. जेएनपीए बहुचर्चित ई-स्पीड बोट सेवेचं कंत्राट रद्द करण्याची शक्यता. माझगाव डॉक कंपनीसोबत केलेल्या 38 कोटींच्या खर्चाची तरतूद रद्द करण्याच्या हालचाली. जेएनपीए अधिकाऱ्यांनी दिली माहिती. डोंबिवलीतील 2 पोलिसांवरती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिस्तभंगाची कारवाई. वृद्ध पालकांनी नशेखोर मुलांच्या विरोधात केलेल्या 8 तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. 7 तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. तर अधिकारी प्रवीण भट्टूकडे आणि धनंजय चव्हाण यांच्यावरती शिस्तभंग प्रक्रिया सुरू. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 6 मधील अनधिकृत कशिश ऑर्केस्ट्रा बारवरती पालिकेचा बुलडोझर. वॉर्ड ऑफिसर प्रियांका भोसलेंचा अनधिकृत बांधकामाविरोधात आक्रमक पवित्रा. बारचं वाढीव बांधकाम जमीनदोस्त. 3 फेब्रुवारी रोजी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीमध्ये टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदाराला एमएसआरडीसीचा दणका. जेवढ्या जणांकडनं यावेळी टोल वसूल केला असेल त्यांना तो परत. एमएसआरडीसीचे संबंधित कंत्राटदाराला आदेश. पुणेकरांना मिळकत करवाढीचा झटका बसण्याची शक्यता. आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचं लक्ष. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आगामी अर्थसंकल्पात 5% वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव. पुण्यामध्ये शिवजयंती निमित्तानं शहरातील वाहतुकीमध्ये बदल. पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचं आवाहन. उद्या पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार. नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता. बुलढाण्याच्या खामगावात 2 गटात राडा. 2 गटातील राड्यानंतर दगडफेक झाल्याची घटना. खामगावमध्ये हमीद चौकातली घटना. काही काळ तणावाचं वातावरण.
घटनास्थळावरती परिस्थिती नियंत्रणात, खामगावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणामध्ये मोठी अपडेट. आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयीचा अटकपूर्व जामीन कोर्टानं नाकारला. सध्या वाजपेयी खासगी रुग्णालयात उपचार घेत असून वैद्यकीय सुट्टी मिळताच त्याला अटक करण्याची पोलिसांची तयारी. एआय तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या क्षेत्रात महिलांचा केवळ 30% सहभाग. संयुक्त राष्ट्र महिला संघटनेच्या अहवालातनं बाब समोर. महिला नसतील तर त्याचे परिणाम महिलांसाठी प्रतिकूल होण्याचा इशारा. पश्चिम बंगालचा 4 राज्यांमध्ये एप्रिलमध्ये विधानसभांचा धुरळा. मार्चमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळसह पुदुच्चेरीचा समावेश. भारत फ्रान्समध्ये 21 करारांवरती शिक्कामोर्तब. विशेष जागतिक सामरिक भागीदारीची घोषणा. संरक्षण, तंत्रज्ञान, खनिज क्षेत्रामध्ये भागीदारी. एव्हरेस्टपर्यंत उडणारे हेलिकॉप्टर बनवणार. कर्नाटकातील असेंब्ली लाईनचं मुंबईतनं उद्घाटन. पंतप्रधान मोदींकडून बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना भारत भेटीचं निमंत्रण. भारतात तुमचं स्वागत आहे असं म्हणत तारिक रहमान यांना निमंत्रण. अभिनेता राजपाल यादव दिल्लीतनं तिहार तुरुंगातून बाहेर. राजपाल यादवला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन. दिल्ली हायकोर्टाकडनं पुढील आदेशापर्यंत शिक्षेला स्थगिती. अभिनेत्री नम्रता संभेरावकडनं इंस्टाग्रामवरती रोहित शर्मा सोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर. तुम्ही मराठी छान बोललात असं नम्रतानं रोहितला विचारलं, तर मुंबईत राहतो, मराठी तरी येणारच, रोहित शर्माची प्रतिक्रिया. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचं निधन. सुनील मल्होत्रा यांनी दिल्लीमध्ये घेतला अखेरचा श्वास. सिद्धार्थ मल्होत्राकडनं इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर करत माहिती. मुंबईच्या पांजरपळ सर्कलवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुरवस्था. ठिकठिकाणी चौकातील बुरुज ढासळले. चौकात धूळ आणि घाणीचे साम्राज्य. स्थानिक आमदार तुकाराम कातेंकडनं चौकाची पाहणी. शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याची जलसंपदा विभागाची भूमिका चुकीची. उलट महापालिकेचे 411 कोटी जास्तीचे भरले गेलेत. जलसंपदा विभागाच्या भूमिकेविरोधात लवादाकडे जाणार. पुणे मनपा पाणीपुरवठा विभागाकडनं स्पष्ट. जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी काठी फिरवली. शिवजयंतीसाठी शिवप्रेमींकडनं विविध कार्यक्रमांची लगबग. छत्रपती शिवरायांच्या 396व्या जयंती निमित्तानं परभणीत विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतनं साकारले शिवराय. सारंग स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानचा उपक्रम. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैजनाथाचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न. वैजनाथ मंदिरातनं पालखीच्या प्रस्थानानंतर पारंपरिक पद्धतीने जुन्या गावातून पालखीचं मार्गक्रमण. अहिल्यानगरच्या कोपर गावात राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. मुलींना संरक्षणासाठी सक्षम बनवण्याचा उद्देश. राज्यभरातनं 5000 तरुणी आणि महिला शिबिरात सहभागी. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील डोंगर भागातील 60 विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास. अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीनं सहलीचं आयोजन. लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. शेतजमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर एका शेतकऱ्याकडनं आत्महत्येचा प्रयत्न. लातूर जिल्ह्यातील 61,000 लाडक्या बहिणींची चुकीची केवायसी झाल्यामुळे बँकेत पैसे येणं थांबलं. 31 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार. तालुक्यातील भिगवण इथे तरुणीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक. पुणे सोलापूर मार्गावरती टायर जाळत रास्ता रोको. भिगवण पोलीस स्टेशन समोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. चिपळूणमधील पॉवर हाऊस परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. बायपास रोड नाक्याजवळ अरुंद रस्त्यामुळे वाहन अडकल्यामुळे कोंडी. बोरिवली देवीदास रोडवरील हायमास पोलचे दिवे दीर्घकाळापासून बंद. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशेंकडनं आंदोलन. कांदिवलीतील सिंग इस्टेट ते ठाकूर विलेज दरम्यानचा रखडलेला रस्ता लवकरच खुला होणार. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यातील बाधित झोपडीधारकांना घरांच्या चाव्या सुपूर्द. पुण्यामध्ये 2 फेब्रुवारीपासून वाहनांचं पासिंग काम बंद. पासिंग लवकरात लवकर सुरू करा. वाहतूक संघटनांची मागणी. ऑटोमॅटिक सेंटरचं काम होईपर्यंत पासिंग सेंटर बंद राहणार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.